मधुर स्वभावाचं व्यक्तिमत्व कैलासवासी रमेश. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु कलामई की जय. रामकृष्ण महाराज की जय. सब संतन की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै. समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. तडिध्वाससम्मीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्रकाशं. वरन्तुष्टिकायं समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति देवैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, ये शान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. जयंचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणे आता यंती देवरतान देवान. पितृणी अंती पितृतः, भूतानि अंती भूतेच्या यंती मध्या जिनोपिमा. मने वाचा करणी जयांची भजने देवांची आव्हानी. ते शरीर जाते क्षणी देवाची हाडे. स्वागत करतो, आभार मानतो. आणि जयश्रीताई थोरात यांचा सत्कार, युवा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्रीताई थोरात यांचा सत्कार योगिता लंके यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद ताई. असंच प्रेम फटांच्या कुटुंबावर कायम स्वरूपी राहावं अशी आशा व्यक्त करतो. आणि मी महाराजांना विनंती करतो की आपली आध्यात्मिक सेवा पुन्हा सुरू करावी. यांती देवरतान देवान, पितृण्यांती पितुरतः, भूतानि अंती भूतेच्या यांती मध्या जिनोपिमान. मने वाचा करणी जयांची भजने देवांची आवाहनी. ते शरीर जाते क्षणी देवची झाले. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या ठिकाणी वैकुंठवासी तीर्थस्वरूप हरिभक्तीपरायण रमेश दामोदर पटांगरे अर्थात रमेश महाराज पटांगरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, त्यांच्या स्मृती जागृत करण्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आज अतिशय महत्त्वाचा पर्व काळ आहे. आजच्या या पर्व काळाला गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा खूप मोठा संदर्भ आहे पुराणातला आपल्या. आज फार मोठा पर्व काळ आहे. आत्ताच आषाढी वारी झाली. भगवत भक्तांच्या दृष्टिकोनातून असलेली ही सर्वात मोठी पर्वणी आहे. या पर्वणीचा काळ ज्यांनी आयुष्यात साधला,
आयुष्याच्या साधने, या मुलांना कृपया थोडं बाजूला सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार श्री नारायणी कृपावलोकनी दिला. आयुष्य हे आपल्या हातातलं असलेलं साधन आणि त्या साधनातून सच्चित आणि आनंद अशी पदवी घेता येत असते. ज्यांनी ती पदवी प्राप्त केली लाखात एखादा माणूस असा असतो. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेति तद्वदा भूमिरापमनो वायु खम्मन्नं बुद्धिरेव च अहंकारेति यम्मे भिन्न प्रकृती. अष्टदा हजारात एखादा या मार्गाला निघतो. गीतेत सांगितलं माऊलींनी. त्याच्यावर फोड करत असताना रिगतात कोटीवरी, कोट्यावधीमध्ये निघतात आणि आस्थेच्या शिखरावर विपाईला पोहोचे. विपाईला म्हणजे एखादा अर्धा त्या ठिकाणी जाऊन पोहोचत असतो. त्यातलं एक व्यक्तिमत्व आज ज्यांचं पुण्य स्मरण आहे, ज्यांच्या जाण्यामुळे ज्या तिथीला पुण्य प्राप्त होतं त्याला पुण्यतिथी असं म्हणतात. महात्मा, साधू महात्मा असतो त्यांचा सोहळा असतो, समाधी सोहळा असतो. ज्याने आयुष्य परोपकारासाठी घालवलं, परमार्थिक सेवेत घालवलं, त्यांचा फार मोठा सोहळा होत असतो. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जिया परी. देहरूपी गावाला आपण आलेलो आहोत आणि सर्वांचा पहिला तैन जाऊ द्या, बसा बाकीचे सगळे, सर्वांचा सोहळा विक्षेप करू नका कृपया, बाकीचे बसा. पहिला जन्माचा सोहळा होत असतो आणि ज्यांनी आयुष्य सफल रीतीने परिपूर्ण यथार्थ सच्चित आनंद पदवी प्राप्त केली त्यांचा मृत्यूचा सोहळा होत असतो. बाकीच्यांची विधी असतात. तर आज ज्यांचं स्मरण आपण करत आहोत त्यांच्या आठवणी सर्वांना प्रेरणादायक असतील, त्याच आपण आज या ठिकाणी मांडणार आहोत. काहींच्या आठवणी घ्यायच्याच नसतात आणि काहींच्या आठवणी कधीच विसरायच्या नसतात, कधीच. त्यातलं एक फार मोठं निरागस थोडासा परिहार देतो. परमार्थिक कार्यामध्ये ज्यांच्या सगळ्या गाठी सुटल्या होत्या, गाठी म्हणजे काय? तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी गाठी सुटलेल्या होत्या. कोणत्या गाठी असतात आपल्या? प्रत्येकाकडे गाठ असते. किती गाठी आहेत आपल्याकडे माहीत नाही. पोटात वेगळं ओटात वेगळं, याला म्हणतात गाठी. वेणुगीत म्हणून श्रीमद भागवतामध्ये गोड असा प्रसंग आहे. त्या गोपिका त्या वेणूला म्हणजे त्या बासरीला विचारतात, का ग तू कोणतं असं पुण्य केलं सांग ना. कोणत्या जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, आम्ही अनंत जन्मात त्याची प्राप्ती व्हावी म्हणून याजसाठी जप, याजसाठी तप. आज ज्यांच्या नावाने पौर्णिमा आहे, व्यासेही अमूप ग्रंथ केले. अमूप म्हणजे याच्या प्राप्तीसाठी जप, भगवत प्राप्तीसाठी तप, भगवत प्राप्तीसाठी अनेक ग्रंथाची रचना झाली. साधन चतुष्टय असतील, अनुबंध चतुष्टय असतील, सगळ्या प्रक्रिया करता करता परंतु आम्हाला याची आठवण सुद्धा स्मरणात सुद्धा येत नाही. गोपिका त्या बासरीला प्रश्न विचारतात. आम्ही याच्या आठवणी काढता 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 जर याचा अभ्यास करायचा असेल, गोपिकांचे भाव पाहायचे असतील तर आपल्या जिल्ह्यातले निळोबारा यांच्या प्रसिद्ध गवळणी आहे. ज्यांना कळतं त्यांच्यासाठी बरं का, खूप मोठमोठ्या गवळणी आहे. गोपी भाव त्यांनी त्या ठिकाणी प्रगट केलेला आहे त्या गवळणी म्हणून. त्या गोपी त्या बासरीला विचारतात, आम्ही खूप साधना केली, खूप काय काय केलं नाही, परंतु याची प्राप्ती आम्हाला खूप दूर आहे. तू काय साधना केली सांग. तो तुला एक क्षणभर सुद्धा विसंबत नाही. बासरीला भगवान एक क्षणभर सुद्धा विसरत नाही. सतत त्याच्या समीप असते, कमरेला असते, झोपताना जवळ असते.
किंवा ओठाला लावलेली असते. बासरीला प्रश्न विचारतात गोपिका. वेणुगीत म्हणून स्वतंत्र चिंतन आहे श्रीमद भागवतामध्ये. तिला विचारतात, संवाद आहे, तू काय पुण्य केलं सांग. त्यावेळेस बासरी उत्तर देते, मला अध्यात्मातल्या प्रक्रिया माहीत नाही, मला ग्रंथ माहीत नाही, मला वेदांत शास्त्र माहीत नाही, मला काहीच माहीत नाही. फक्त मी एकच गोष्ट जीवनात केली. काय केलं? मी अशी आहे, मी आत जशी आहे तशीच बाहेर आहे. बासरी आतूनही मोकळी असते, पोकळ असते. पवा आतूनही मोकळा आणि बाहेरूनही मोकळा. यातले श्रीधरी टीकेमध्ये आध्यात्मिक भाव असे आहेत. भगवान म्हणतात, जो भक्त आतून आणि बाहेरून असा मोकळा सडसडीत झाला त्याला मी सतत माझ्या समीप ठेवत होतो, सतत माझ्या समीप ठेवतो, माझ्या जवळ ठेवतो. असं असलेलं आतून आणि बाहेरून असलेलं मोकळं व्यक्तिमत्व म्हणजे रमेश काका. म्हणजे आम्ही त्यांना फटांगरे काका म्हणायचे सगळे. अतिशय निरागस, अतिशय बालवत असलेलं अंतकरण बालकासारखं. शेवटच्या काळात आम्ही खूप वेळेस भेटायला जायचो. ते नाकाने पेटी वाजवायची, अभंग म्हणायचे, बालवत नाही तरी लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा. संतांनी मागाव. लहानपण का मागितलं? लहान मुलांचं अंतकरण निरागस असतं, कुठलंही कपट नसतं, कोणाविषयी आकसाई भाव नसतो, द्वेष नसतो, मत्सर नसतो. हे सुटणं म्हणजे लहानपण. लहान मुलासारखं अंतकरण, असं ज्यांचं अंतकरण होतं. पूर्ण आयुष्य परमार्थिक कार्यासाठी, सेवेसाठी घालवलं. थोडासा त्यांचा परिहार द्यायचा. कौटुंबिक परिहार. वडील त्या काळातले शिक्षक, पठारावर ज्यांचा जन्म, सारोळे पठार, यांची मायभूमी. 2 भाऊ ते आजही शेवटच्या क्षणापर्यंत भ्रातृप्रेम, भावाभावाचं अतिशय असलेलं प्रेम. श्री सुरेश दामोदर फटांगरे रिटायर झाले मला वाटतं, कॉलेजवर होते ना, हायस्कूल. तर असे असलेले त्यांचे बंधू, वडील शिक्षक, अशा एका परिवारातून त्यांच्या बहिणी आहेत. सौ परिगा हरिभाऊ लंके ही एक बहीण, सौ अलका कारभारी देगे बहीण, गंगा भागीरथी विमल मारुतराव लंके बहीण. असा असलेला पाठीमागचा परिवार, आई वडील, वडील शिक्षक, भाऊ बहिणी, आणि पुढचा एक परिवार त्यांचा, त्यामध्ये ज्यांना पूर्ण आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत परमार्थिक कार्यात, प्रापंचिक कार्यात अतिशय खंबीर साथ देणाऱ्या आमच्या गुरु भगिनी गंगा भागीरथी लता रमेश फटांगरे असताना तर साथ दिलीच, त्यांच्या परमार्थिक कार्याला आधार तर होताच. त्याने एकच श्लोक सांगतो सर्वांच्या पुढे. तर कशा आहेत? कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, भोजेषु माता, शयनेषु रंबा, धर्मानुकूला, क्षमया धरित्री, षड्गुण्यमेतद्वै पतिव्रतानां. 6 लक्षणं या संस्कृत सुभाषितामध्ये पतिव्रतेची सांगितलेली आहेत. ही सगळी लक्षणं ज्यांना बसतात. कार्येषु मंत्री, कार्याच्या वेळी पतीला, महाराज पुढे बसा, कार्याच्या वेळी नाही तर वरती या, कार्याच्या वेळी पतीला मंत्र्याप्रमाणे सल्ला देणारी कार्येषु मंत्री. अर्थ कळाला? कार्याच्या, या पुढे यावरती, कार्यप्रसंगी पतीला मंत्र्याप्रमाणे सल्ला देणारी कार्येषु मंत्री. दुसरं आहे कर्णेषु दासी, पतीची दासीप्रमाणे सेवा करणारी. अर्थ कळतो ना? कर्णेषु दासी, दासी कर्णेषु. पतीची आमता अनुसरणी पतिव्रता, सहज आपुल्या सोयीता प्राप्त होत असे. बरोबर आहे ना? पतीच्या मतानुसार वागणं. कारण शास्त्र असं सांगतंय, शिष्याचा देव गुरु, देवत्वाचा भाव शिष्याचा गुरुकडे असा असावा. गुरु थोर म्हणावे की देव थोर म्हणावे, आधी नमस्कार कुणासी करावे, मला भासते सद्गुरु थोर आहे, तयाच्या प्रसादे रघुराज पाये. ही तुलना ज्यावेळेस केली जाते समर्थांचे,
ते म्हटले मला नक्की माहीत आहे का श्री गुरु सद्गुरू थोर आहे, देवापेक्षा थोर आहे. का थोर आहेत? त्यांच्या प्रसादामुळे देवाची प्राप्ती होते म्हणून थोर आहेत. देव त्यांच्यामुळे कळतो म्हणून ते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. शिष्याचा देव गुरु, स्त्रीचा देव पती आणि भक्ताचा देव देव ईश्वर. जो भक्त असेल, आपले आराध्य उपास्य असलेली देवता, तसा देव देव असतो, ईश्वर असतो, आवडती उपास्य देवता. शिष्याचा देव गुरु, स्त्रीचा देव पती. म्हणून शपके अभंग तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. अनेक पुराणात इतिहासात उदाहरण आहे, आपल्याला तिकडे जायचं नाही. करणेषु दासी, कार्येषु मंत्री, करणेषु दासी. पतीची दासीप्रमाणे सेवा करणारी, पतीला कार्याच्या वेळी मंत्राप्रमाणे सल्ला देणारी. भोजेषु माता, आईच्या ममतेने भोजन देणारी. काही तत्ववेत्यांनी म्हटलं आहे, स्त्री ही काही काळाची पत्नी असते, तर पुढच्या काळातली ती मातेची भूमिका तिला करावी लागते. वृद्धापन काळात आईची भूमिका असते आणि तारुण्यात सुद्धा भोजेषु माता, मातेच्या ममतेने भोजन देणारी. भीमाचं पोटच भरत नव्हतं आणि यांचं गर्भधारण करायचं होतं, सर्वांना माहिती. थोडं थोडं दिग्दर्शन करतो महाराज. म्हणून बोलवलं होतं कृष्णाने भीमाला. सत्यभामेचं रुक्मिणीचं घर वाढवलं, बोलाव म्हणे जेवायला. बोलवल्यानंतर भीम इतका, त्याला कितीतरी अन्न लागायचं, किती खंड्या अन्न लागायचं. जेवायला जी सुरुवात केली, पटपट पटपट सगळं संपलं. पीठ संपलं, दळण संपलं, सगळं संपलं. रुक्मिणी केविलवाणी झाली, कृष्णाकडे गेली. आता सांगा ना उपाय काहीतरी, सांगा ना काहीतरी. आता आमची इब्रत जायची वेळ आहे, सगळं संपलं. भगवान हसले, म्हणजे तुला माहीत नाही का, अगं त्याचं पोटच भरत नाही. कुंतीचा एक घास खाल्ल्याशिवाय त्याचं पोटच भरत नाही. रुक्मिणी बुद्धिवान होती, पटकन गेली, एक लाडू उरला होता तेवढा आणला आणि भीमाच्या ताटात ठेवला. हा कुंती मातेचा लाडू आहे. खाल्ल्या खाल्ल्या ढेकर दिला भीमाने. लाडू खाल्ल्या खाल्ल्या काय केला? ढेकर दिला. भोजेषु माता, मातेच्या ममतेने भोजन देणारी पत्नी असावी. एवढा एक घास तर घ्या. आईच्या ममतेने भोजन देणारी, पतीला कार्याच्या वेळेला मंत्राप्रमाणे सल्ला देणारी, दासीप्रमाणे सेवा करणारी, मातेच्या ममतेने भोजन देणारी. भोजेषु माता शयनेषु रंभा, याचा विस्तार नाही करत आता. शयन प्रसंगी रम्यप्रमाणे व्यवहार करणारी. धर्मानुकूला, धर्माला अनुकूल असलेली आमच्या ताईंसारखी, फटांगणी ताईंसारखी, अतिशय धर्माला अनुकूल. काही सगळ्या असतात पण धर्माला अनुकूल नसतात. वडिलांचे श्राद्ध करायचं, पतीच्या पुढे पाळणारी स्त्री असावी, धर्माला अनुकूल. कशाला खर्च करायचा? धर्माला प्रतिकूल. धर्मानुकूला क्षमया धरित्री, धरती मातेप्रमाणे क्षमाशील असलेली. षड्गुण्यमेतदी पतिव्रतानाम, अशी सर्व लक्षणं त्यांच्याकडे बसतात. शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी साथ दिली, हा विषय होता. फटांगरे काकांनी आपल्या पूर्व आयुष्याच्या काळात, म्हणजे शेवटच्या काळामध्ये, संध्या पूर्वसंध्येच्या काळामध्ये ग्रंथांचं लिखाण करायला सुरुवात. चांगदेव 65 लिहिली, हरिपाठ लिहिला. ज्ञानेश्वरीचं तर लिखाण पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्घाटन करायला, त्याचं प्रकाशन करायला चालू होतं. पूर्ण हाताने ज्ञानेश्वरी लिहिली, गीता लिहिली हाताने. आणि शेवटच्या काळात गाथा लिहायला बसले आणि आजाराने थोडं वाचलं. देह वैकल्याचा वारा झणेला गेल्या सुकुमारा. स्वतः भगवान म्हटले, मी त्याची शेवटच्या काळात परिचर्या करत असतो. त्याला देह वैकल्य, देह वैकल्य कळतं ना, प्रारब्ध वशाचं देह, देहाचं वैकल्य होत असतं. कोणाचं कसं होईल काय सांगता येत. देहाचे तयाच्या ठाई आडनावही उरले नाही. देहभाव विसरून गेलेले आमचे काका. काहीच भान नव्हतं देहाचं. साक्षीभाव त्यांना तयार झाला होता, साक्षीभाव होता. देह पडला काय, माऊलींच्या किती देव आहे. सर्पाने काट टाकली, का उभारेने वस्त्र टाकले. खूप गरम झालंय म्हणून ज्याने अंगातून कपडे काढून टाकले. काय मोडले अवयव माझी. कपडे बाजूला काढले, त्याचे अवयव मोडतात का नाही. किंवा साप काट टाकत असतो आणि त्या काट टाकल्यानंतर लांबून जाऊन तिच्याकडे पाहतो.
अशी मृत्यूची स्थिती आहे. मृत्यू असा आहे, असा पाहता आला. आज सगळ्या लोकांसाठी सांगतो, काकांचा मृत्यू सर्वांसमोर आदर्श आहे. आपल्याला अशी वेळ येईल असं सांगता येत नाही. त्यांचा सोहळा आहे, आज त्यांचा आनंदोत्सव आहे, दुःख नाही आहे. कारण आपल्याला काय कशी वेळ येईल काही सांगता येत नाही. आम्ही डोळ्यांनी पाहिलं त्यांचा सोहळा. ज्यांच्या ठिकाणी देहाचे भाव उरले नव्हते, गुरुभक्तीमध्ये जे व्यक्तिमत्व उच्च कोटीला पोहोचलं होतं, आता सांगतो तुम्हाला सगळा भाग. ज्यांना 2004 साली ब्रेन ट्यूमर झाला, 10 ऑपरेशन होते KMला. आपले साहेब थोरात साहेब यांचे फार उपकार आहेत. अनेक लोकांना कारखान्यावर जे केंद्र तयार झालं संस्काराचं, फार मोठा, असे संस्कार कुठंच नाही. महाराज आम्ही साक्षी लावू. आजची प्रवचनाची योजनाची आहे की आमचं बालपण यांच्या अंगा खांद्यावर गेलं. माझ्या कॉलेजच्या जीवनात 90 सालापासून यांच्यामध्ये बागडलो, बरोबर आहे ना. लहानपणापासून, खूप लहानपणापासून हे सगळे संस्कार कारखान्यावर जे राहिला होते, जो परिवार राहिला होता, त्या परिवारात संस्काराचं बीजारोपण झालं आणि त्याचे फळं आज सगळे चाखतात. वेगवेगळ्या ठिकाणी गेले असतील, तालुके बदलले असतील, परंतु त्याला आलेली फळं हे तिथलं लावलेलं रोपट्याचं परिणाम. तर अशा आई बाबा यांच्या सानिध्यात वाढलेले सोहाणे गुरुजी, मोठमोठ्या महात्म्यांच्या, ही सगळी मुहूर्तमेढ आहेत. अजून गुंजाळ साहेबांनी रोवली, MD गुंजाळ साहेब हे मुख्य त्याचे. आणि या सगळ्याला परावृत्त करणारे सहकार महर्षी आमचे दादा भाऊसाहेब थोरात. आम्ही कीर्तनातही खूप वेळेस मांडलं, कर्मयोगी म्हणून दादांकडे पाहायचं, ज्ञानयोगी म्हणून बाबांकडे पाहायचं, आणि भक्तियोगी म्हणजे आमच्या कलामय आईंकडे पाहायचं. हे 3 फार मोठे आधारस्तंभ होते. त्याचं द्योतक त्या छायेखाली वाढलेले. त्यांचे 2004ला KMला ऑपरेशनला नंबर लागत नसताना डॉक्टर तांबेसाहेब बाळासाहेब थोरात यांनी तिथे फोन करून त्यांचं VIP ऑपरेशन घेतलं आणि ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन 2004 साली केलं गेलं. ब्रेन ट्यूमरचं 10 ऑपरेशन होते. ब्रेन ट्यूमरचे 10 मध्ये 8 लोक ऑपरेशन करता करता एक्सपायर झाले. 2 जण 10 मध्ये जगले, त्यातले आमचे काका. आणि हे जगण्याचं कारण सांगू का तुम्हाला? ते आध्यात्मिक भावात असल्यामुळे त्यांच्याकडे इतकी प्रबळ इच्छाशक्ती होती, त्याला विल पॉवर म्हणतात. प्रबळ इच्छाशक्ती मरणावर लात मारून येऊ शकते. ज्यांची इच्छाशक्ती संपली ते जगू शकत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत किसन भाऊ आहेत, आपण भेटायला गेलो, काय प्रबळ इच्छाशक्ती होती. प्रबळ इच्छाशक्ती कशी असावी एकच दृष्टा उदाहरण सांगतो तुमच्या पुढे, आपल्याला पुढे जायचं आहे. प्रबळ इच्छाशक्ती कशी असावी आपल्या सगळ्यांना माहिती. सोहळा कोणाकोणाचा होत असतो. आज आपण सोहळाच मांडणार आहोत. सोहळे, संतांचे सोहळे, समाधी सोहळा, माऊलींचा सोहळा, 728वा समाधी सोहळा आम्ही साजरा केला. आज त्यांच्या सोहळ्याबरोबर माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईल उडी. आमचे फटाकरे काका रमत रमत नाचत 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 जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावा रे. खेळी आपलं करंपा बाबा बसा बरं का. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावा रे. नाचत नाचत जाणारे, बागडत बागडत जाणारे आमचे वारकरी, त्यातला हा पंढरीचा वारकरी मागच्या वर्षी वारीला हिडून गेली. वारीला काय झाले, उडून गेले. सांगतो तुमच्या पुढे मांडतो, लक्ष द्यायचं फक्त. तर आपण काकांचं मांडत होतो की ज्यांनी आयुष्य परिपूर्ण कसे जगले. सोहळा कोणाचा होत असतो? माऊलींचा सोहळा, मुक्ताईचा सोहळा, निवृत्तीनाथांचा सोहळा, सगळ्या संतांचे सोहळे आहेत. नवे नवे एक राजकीय क्षेत्रातलं, एक लोकसेवेतलं जर जीवन पाहिलं तर छत्रपतींचा सोहळा बरं का. छत्रपती ज्या महाराष्ट्राला घडवलं त्यांचा सोहळा. किती सोहळे सांगायचे तुम्हाला. जे क्रांतिकारक असतात त्यांचे सोहळे होत असतात. दुसऱ्यासाठी जगलेले असतात, परमार्थिक कार्यासाठी जगलेले असतात, त्यांचे सोहळे होत असतात. म्हणून देहाची या गावा आल्या जन्म मृत्यूच्या सोहळ्या. मृत्यूचा सोहळा कोणाचा होत असतो, सोहळा कोणाचा होत असतो ते वर्णन करत लक्ष द्यायचं. तर आपला विषय चालला होता भगतसिंग. प्रबळ इच्छाशक्ती कशी असावी मुद्द्यापासून बोललो. थोडं चला लांबून दर्शन द्या बरं का. प्रबळ इच्छाशक्ती. भगतसिंग त्यांना फासावर द्यायचं होतं.
ते बॉम्ब होते, बॉम्ब लोकांमध्ये क्रांतिकारक होते. गीता पूर्ण मुखोद्गत होती भगतसिंगांची. इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांची वेळ बदलवली, रात्रीची वेळ पहाटे केली, सकाळी 7ला केली. 7 वाजता त्यांना फाशी शिक्षा द्यायची ठरलं कागदोपत्री. रात्री तो इंग्रज अधिकारी लक्ष ठेवून होता काय घडतंय. त्यांना जेवणाचं ताट आला 8 वाजता. कुठेही चेहऱ्यावर लकेर नसताना भोजन केलं. संध्याकाळचं गीतेचं वाचन केलं, ध्यान केलं 11 वाजेपर्यंत आणि पडल्या झोपले भगतसिंग. हे अधिकारी रात्रभर पाहतो. 3 वाजता उठले. उठल्यानंतर गीतेचं पारायण केलं, पूर्ण गीता वाचली आणि 4:30 वाजता व्यायामाला लागले भगतसिंग. व्यायाम करत होते 4:30 ते 5:30. अंगातून घाम निघाला, पहिले पसनीचे नाव ओले चिंब झाले. ते इंग्रज अधिकाऱ्याला न राहल्यामुळे ते गेलं त्यांच्याजवळ. ते घाम पुसत होते, हलवलं आणि प्रश्न केला भगतसिंगांना, अरे भाई अब थोड़ी देर में तुम ये दुनिया छोड़कर जाने वाले हो, क्यों ऐसा करते हो. व्यायाम करत होते, व्यायाम. 7 वाजता फाशी होती. थोडी चिंता नव्हती मृत्यूची. मरण माझे मरून गेले, झालो पायी अमर. थोडी चिंता नव्हती, व्यायाम करत होते. प्रश्न विचारला, तुम थोड़ी देर में ये दुनिया छोड़कर जाने वाले हो, क्यों ऐसा करते हो. त्यावेळेस सगळ्या दृष्टांताचा ओहापो भगतसिंगांनी दिलेलं उत्तर सर्वांसाठी उपयोगी आहे का. भगतसिंगांनी घाम पुसला, छातीवर हात ठेवला, काय उत्तर दिलं, अरे भाई ये मेरा अगले जन्म में काम आएगा. याला म्हणतात आत्मबल, याला म्हणतात आत्मविश्वास, याला म्हणतात विल पॉवर. अशी प्रबळ इच्छाशक्ती ज्यांच्याकडे असते त्यातले आमचे काका होती का नव्हती. प्रबळ इच्छाशक्ती. रात्रभर भजन केलं. मृत्यूच्या शैवर पडलेला असताना, अन्न पोटात जात नसताना पहाटे 3 वाजता उठवलं, चला पाणी ठेवा आंघोळीला, मला गुरुपूजेला जायचंय. कोण होते त्यांची गुरु? बापू गुरुजी मालुंजेकर, ज्यांना ब्रह्मानंद महाराज म्हणायचे. ब्रह्मानंद महाराज आम्ही पाहिला त्यांचा काळ. ते धावत आमचे सासरे वगैरे ते सगळे मालुंजाला गुरुपौर्णिमेला जायचेच, गुरुपूजेला जायचे. गुरुजी म्हणजे वेदांतातले गाढे अभ्यासक ब्राह्मण असल्यामुळे खूप वेदांत त्यांचं प्रक्रिया तयार होतं. ते त्यांचे गुरु. आणि नेमकं गुरुपौर्णिमे सारखं फार मोठे गुरुभक्त होते काका, फार मोठे गुरुभक्त होते. अंतकरणामध्ये गुरुसेवेसाठी ज्यांनी आयुष्य व्यतीत केलं, सगळं आयुष्य, मला वाटतं 36 वर्षे त्यांची कारखान्यावर सेवा झाली. तेव्हापासून कित्येक पारायण त्यांनी केले. कित्येक वार्षिक पारायण तर कधीच चुकवलं नाही. कित्येक कीर्तन, कुठे कुठे कीर्तन असतील ते ऐकायला सतत. भजन असेल, हरिपाठ असेल, त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हरिपाठ चुकवला नाही. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मण लभतया. काकडा चुकवला नाही, हरिपाठ चुकवला नाही. ज्यांच्या हाताने ज्ञानेश्वरी लिहिली, बाकीचे ग्रंथ लिखाण केलं आणि गाथा लिहायला बसले. मला वाटतं 700 अभंग किती आले होते अभंग, किती ऐकून येत, पण काहीतरी अभंग 1500 अभंग लिहून झाले. 4092 अभंग आहे गाथेचे, प्रमाणित गाथेचे. 1500 अभंग लिहून झाले. बाकीचे अभंग राहिलेत. आता त्यांची सुकन्या सुजाता ना, बरं का, योगिता, त्या मुलीनं ते राहिलेल्या गाथा अपूर्ण करण्यासाठी हातात घेतला. याला संस्कार म्हणतात. 1500 अभंग काकांनी लिहिले, ज्ञानेश्वरी तर लिहिलीच. आम्ही त्याचं प्रकाशन केलं, आजही ठेवलेली ती प्रत. आणि गाथेचे 1500 अभंग लिहिले आणि पुढचे अभंग पूर्ण करण्याचं काम मुलगी करत आहे. त्यांनी केलेले पारायण ऐका नीट पुढं. कौटुंबिक संस्कार कसे असावे लागतात. जे पारायण करत आले, माझ्या पतीनं आयुष्यभर हेच केलं, त्यांची परिपूर्णता म्हणून आमच्या ताईंनी या वर्षात प्रत्येक महिन्यात 2 पारायण, 15 दिवसाला 1 पारायण, आत्तापर्यंत ज्ञानेश्वरीचे 24 पारायण पूर्ण केले त्यांच्यासाठी. किती? ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे 24 पारायण या वर्षात आणि गाथेचं 1 पारायण पूर्ण केलं आमच्या काकांसाठी. याच्यापेक्षा काय लागतं जीवन? याच्यापेक्षा 16 कोणता लागतो? सहज गत्या ज्यांनी देह ठेवला. शरीर जरी त्रासदायक होतं, शरीर कृश झालं होतं, परंतु आतले भाव मात्र तसेच टवटवीत होते. आतले भाव नारळासारखं असतं, शरीराचे भाव
देवैकल्याचा वारा. देवैकल्य नाही, त्याच्या आतल्या भावामध्ये स्थिरता आलेली असते. कसा असतो तो नारळ? असे बरेच नारळ असतात, फोडल्यानंतर त्या करवंटीला सोडतच नाही. करवंटी म्हणजे देव, ते खोबरा आतला सोडतच नाही. काही नारळ असे असतात का फोडायच्या अगोदरच त्या खोबऱ्याने वरच्या करवंटीला सोडलेलं असतं. तद्वत त्यांची अवस्था. देहभाव विसरत, इंद्रिय विषय विसरती. देहभाव विरलेले होते. देहाचे तयाच्या ठाई आडनावही उरले नाही. आडनाव नव्हतं राहिलं. आपण आडनाव लावतो ना, मौलीने असं आडनाव सुद्धा राहिलं नव्हतं त्यांच्या ठिकाणी, देहाच्या ठिकाणी. असं ज्येष्ठ श्रेष्ठ परमार्थिक कार्यातलं आज सांगू का महाराज, आम्ही महाराज लोकांना उपदेश करता करता आमच्या साधनं विसरून गेलो. म्हणून आमचा अंतकाळ कसा आहे ते पाहायचं असतं. शास्त्र सांगतंय, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. आयुष्यभर इतके पाकिटं घेतले, हातपाय खुडत मेलं, ॲक्सिडेंटमध्ये गेलं, काहीच उपयोग नाही. काय उपयोग नाही. आयुष्यभर परमार्थिक सेवेत समर्पण केलं. दिसत नसतात ही माणसं, पण ते देवाच्या जवळची असतात. काका म्हणजे त्यांना त्या 4-5 ओव्या लागू होतात, ज्ञानाची लक्षणं त्यांना लागू होतात. थोरपण पराची सांडी जे, व्युत्पत्ती अवघीची विसरी जे, जगात हाकुटे होईजे जवळीक माझी, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता जरी जोडे, तरी महिमे भेने दडे वेडीवे माझी. अर्थ लावून घ्या. उगाच लागतील पाठी, करीतील हिंपुटी, बहु एकांतावरी प्रीती. खरी लक्षणं काय आहेत? बहु एकांत. आम्हाला बुजबुज लागते. श्रद्धांजली आलो तरी आम्हाला माईक द्यावा लागतो. हे एकांत नाही, हे कधीच सुखी होत नसतात. वाक्य लिहून ठेवा. कुणी असो, मी त्यातला असला तरी, महाराज असला, नेता असला तरी, फक्त माझं मोठेपण मिरवायसाठी मी येत असेल तर त्याला समाधान आयुष्यात कधीच मिळत नसतं. दाखवण्यासाठी करूच नका. बहु एकांतावरी प्रीती, सदा जनपदाची खंती, किंबहुना मूर्ती ज्ञानाची तो. हे लक्षण माऊली निर्देशकाला बोट दाखवलं. तिथं ज्ञान नांदतंय, त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे. काकांच्या ठिकाणी ज्ञान होतं. कधी दाखवलं नाही हो, कधी लोकांतात नाही, एकांतात, आत्मानंदात. स्वांत करण सुखाय. स्वतःच्या अंतकरणामध्ये समाधानी वृत्ती कधीच भंग पाहू नये. हे लौकिक व्यवहार याचं काहीच तादात नाही. मुलं काय करतात काय नाही, कशाच ठिकाण, फक्त परमार्थासाठी आवडीने पळायचे. परमार्थासाठी. मागच्याच वर्षी माझं कीर्तन होतं सारवळे पठारला. मला दावा करून यायचं. दोघंही निघाले स्टँडवरून गाडीच घेऊन. एसटी त्यांची गेली सकाळची. ते म्हटले तू येऊ शकत नाही, माझ्यावर धावपळ करू शकत नाही, तू मागच. एकटे तिथं दिल्ली नाक्यावर गेले. तिथून गाड्या पकडत माझ्या अगोदर सारवळे पठारामध्ये हजर होते. अतिशय आवड. जे पाऊल हरिकथेला, जे पाऊल वारीला, जे पाऊल संकीर्तनासाठी, जे पाऊल देवाच्या भक्तीसाठी पडत होते, त्याला अनन्य कुठं जाणे आहे का? त्याला एकच प्रमाण सांगतो. देवाची आकाशे झिजविली काया. काया म्हणजे शरीर. कशासाठी? देवाच्यासाठी, लोकांसाठी नाही झिजवलं. देवाची आकाशे झिजविली काया, वैकुंठी जावया अधिकारी. हे सर्टिफिकेट आहे वैकुंठ जाण्यासाठी. हे अधिकाराचं सर्टिफिकेट आहे. याने आयुष्यभर देवाच्या कार्यासाठी आपली शरीर झिजवलं. इथं 16 वणीयात काय नवल आहे? वैकुंठात 16 असतो. वैकुंठात त्याची वाट पाहत असतात. वैकुंठी 16 गाजे संतांचे प्रमाण आहेत आम्हाला. त्याची वाट यमधर्म याची वाट पा. यमराज काळ गुलाम करी सलाम. जो काळ जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. जो काळ लेण्यासाठी येत असतो तो काळ हरिभक्तांसाठी हात जोडून उभा असतो. याच्यापेक्षा काय स्वागत असावं? त्यांचा 16 आहे वैकुंठात. फार मोठा 16 आहे. असं ज्यांनी आयुष्य यथार्थ कृतार्थ परिपूर्ण आणि कसं जीवन जागावं यांच्याकडे पाहून जागावं. शरीराच्या देहवैकल्याला कसं सामोरं जावं. बरेच लोक काय तुलना करतात माहिती का? वर एवढा आयुष्यभर परमार्थ केला, आजार कसा? याचा काही संबंध नाही. देहवैकल्याचा उलट खरा परमार्थार्थ लागेल त्याला सगळं याच जन्मात फेडून घ्यायचं असतं. त्याची प्रतिकूलता होत असते. देव घरा आला त्याच्या संसाराच्या पडे चिरा. देवाची ती खून, ही देवाची खून आहे. देव भक्ता लागी करून येदी संसार, अंगी वारंवार करुणी सारी. भक्ताला तो संसार करू देत नाही. काय झालं सांगतो दृष्टांत. महादेव पार्वती एका नगरातून चालले होते. राजा उन्मत्त होता. भिकाऱ्याच्या वेशात चाललेला असताना
त्या नगरात प्रवेश केला. भिक्षाम दे. राजा म्हटला हे काय धडधाकट आहेत, हुसकून द्या ना, हुसकून द्या. काढून दिलं नगराच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर हुसकून दिलं. भिक्षा नाही दिली. महादेवाने भिक्षुकाच्या वेशेमध्ये राजाला आशीर्वाद दिला. राजा तुझी संपत्ती द्विगुणित हो, दुप्पट हो. काय आशीर्वाद दिला? तुझी संपत्ती दुप्पट हो. गेले पुढच्या गावात एका वाडीमध्ये एक फार सतोशील वारकरी ब्राह्मण राहत होता. काहीच नव्हतं, प्रपंच फाटलेला, पूजा करायचा. एक भाकड गाय एका गृहिणीत दिली होती. ती कसतरी 1 लिटर दूध द्यायची. मुलाचं त्यांचं भागायचं, कुठून तरी आणायचं, उदरनिर्वाह करायचा. पण चिंतनात होता. झालं काय? भिक्षाम देई भिकारी दारात उभे राहिले. त्या दिवशी 2 भाकरीचं पीठ मिळालं. 2च भाकरी झाल्या होत्या. एक मुलाला दिली, अर्धी अर्धी घेतली ती दोघांनी. भिक्षाम देई म्हटल्या म्हटल्या तशी ताटात भाकरी काढली. अतिथी देवो भव. विनमुख गेले अतिथी ने सुकृताची संपत्ती. दोघं उपाशी राहिले. आपली अर्धी अर्धी भाकरी केली, एक भाकरी केली, ताट तयार केलं आणि तसंच ते भिक्षा द्यायला आले त्या भिक्षुकाला. अंतकरणपूर्वक मोकळ्या मनाने ती भिक्षा त्यांच्या झोळीत टाकली भिक्षुकाच्या. आणि ते बाहेर पडत असताना त्या वाड्याच्या दरवाजात ती गाय बसलेली होती. त्या भिक्षुकाच्या वेशात महादेवाने आशीर्वाद दिला, ही गाय मरून जाऊ दे. बरं काय आशीर्वाद दिला? गायच मरून जाऊ दे. बाहेर पडल्या पडल्या गाय मरून पडली. पार्वतीनं हातच पकडला. तुम्ही देव आहात का असुर आहात? काय म्हटली पार्वती? देव आहेत का तुम्ही? काय झालं बोल म्हणे पार्वती. त्या राजाने भिक्षा दिली नाही. तुझी संपत्ती दुप्पट हो. यांनी यांचं ताट मोकळं आहे, तुम्हाला माहिती आहे ना. हे दिवसभर उपाशी राहणार. स्वतःच्या ताटातलं दिलं आणि त्यांचा उदरनिर्वाह त्या गायीच्या बरोबर चालला होता. दूध देत होती 1 लिटर. त्या मुलाला खाऊ घालत होते. गाय मरून पडली त्यांची. तुम्ही काय आहात? महादेव हसले. पार्वती तुला नाही कळणार, तुला नाही कळणार. तू म्हणे काय बोला? अगं हा माझा आवडता भक्त आहे. कसा आहे? हृदयापासून आवडता आहे. आयुष्यभर यांनी माझ्यासाठी समर्पण केलं. तुला माहित आहे ना इतिहास, पुराण, महाभारतातल्या गोष्टी. जड भरत राजा हरणी गर्भे गेला, घाला तो घातला वासनेने. हा सुटत सुटत आलाय, मुक्त होत आलाय, मोकळा होत आलाय, सुटलाय. पार सगळे संबंध सुटले याचे, मोकळा झालाय, मुक्त झालाय. परंतु शेवटचं ते आता त्या गायीमध्ये त्याचा थोडासा जीव अडकलाय, म्हणजे वासना अडकली. आणि ती गाय जर राहिली, याचा अंतकाळ जर झाला तर परत त्याला गायीच्या पोटात जन्माला यावं लागेल. म्हणून त्याच्यातून त्याला मुक्त करून टाकला, असं देव करत असतो. त्याच्यामुळे शास्त्र असं सांगतंय, जितकी प्रपंचातली प्रतिकूलता होईल तितकी परमार्थातली अनुकूलता समजत जावं. वरच्या भावाने कधी पट्टी मोजत जाऊ नये. रामकृष्ण परमहंस ज्यांनी जगाला धर्म प्रसार करणारा स्वामी विवेकानंदांसारखं महान व्यक्तिमत्व दिलं. पहा, गुरुला झाकून ठेवून गुरुची कीर्ती वाढवणारे सगळे सत्शिष्य असतात. हीच गुरुपौर्णिमाची. माऊली निवृत्तीनाथ कुठंच पुढे आले नाही. तिरे संस्कृताची गाणे तोडून शब्द सोपाने रचली धर्मनिदाने श्री निवृत्ती देवे. ही रचना त्यांना अनुसरून केली. निवृत्तीनाथांच्या ठिकठिकाणी माऊलींनी काय काय वर्णन करावं. येत एकासे आधारू जेने बोले मी सदरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीचा आहे, जया ते कामधेनु माय तयासे अप्राप्य काही आहे. या गुरुबद्दलच्या भाव सगळ्यांना म्हणायच्या माऊलींच्या गुरु. कारण गुरुकृपेचं फळ म्हणजे ज्ञानेश्वरी. तर आपण सांगत होतो स्वामी विवेकानंदांसारखा महान तत्ववेत्ता जगाला दिलेले रामकृष्ण परमहंस, त्यांचं शरीर आजारी पडले शेवटच्या काळात आणि त्यांच्या शरीरावर ताबा मिळवला त्यांच्या भाच्याने. असं होतं बरं का, भाचा. आणि तो काय करायचा, दरवाजात उभा राहायचा. असं घडलंय आईंच्या बाबतीत, गुरूंच्या बाबतीत बऱ्याच वेळेस घडतं. ताबा मिळवला आणि दर्शनाला सोडत असताना तो लोकांकडून पैसे घ्यायचे. महात्म्याचे नातेवाईक महात्म्याच्या शरीराचा व्यवहार करत असतात. रामकृष्ण परमहंस विधेय स्थितीतला महात्मा, स्थित झालेले. शेवटच्या काळात त्यांना घशाचा कॅन्सर झाला. पण ते त्या ठिकाणी त्या भावामध्ये राहत नसतात. देह वैकल्य. आमचे कैकाडी महाराज, आमचे वडील सांगायचे बरं का, नाना सांगायचे, ते शेवटच्या काळात कैकाडी महाराजांचा इतका मोठा मठ, पण ते पाष्टाच्या झोपडीत, एक गवताच्या झोपडीत झोपायचे. कुठे झोपायचे?
गवताच्या झोपडीत. आणि शेवटच्या काळात त्यांना अंथरुणावर पडून पडून जखमा तयार झाल्या. त्याच्यात थोडे थोडे किडे, आळ्या तयार झाल्या थोडे. आणि ते शिष्यांनी एक दिवस त्या आळ्या उचलायला सुरुवात केली. ते इतके रागावले. तुम्हाला कळतं का, ते 33 कोटी देव माझ्याकडे आलेले, त्यांना तुम्ही काढता. हा भाव असतो. देव ऐकल्यावरून कधी जायचं नसतं. आतला भाव कसा आहे. संतांचा महिमा संताची जाणती, बाकीच्यांना नाही कळू शकत त्यांचा. म्हणून संत कळण्यासाठी आमचे बाबा म्हणायचे, अर्ध संतत्व अंगी यावं लागतं. काकांची अवस्था उच्च स्थितीला होती. एक उन्मन्य अवस्था, ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. अशी स्थिती आयुष्यभर ज्यांनी परमार्थ केला, आयुष्यभर जे पाऊल आळंदी पंढरीच्या वारीला जात होते, आयुष्यभर संत वाङ्मयात व्रत होते, आयुष्यभर जे गुरुभक्त होते, सर्वात श्रेष्ठ गुरुभक्त होते, आयुष्यभर ज्यांनी गुरुभक्ती केली, आयुष्यभर ग्रंथांचं पूजन केलं, आयुष्यभर श्रवण केलं. म्हणून आजची ओवी आहे, यांती देवरतान देवान पितृण्यांती पितृता भूतानी अंती भूते जाय अंती मध्याजीमान. 9व्या अध्यायातला हा 25वा श्लोक आहे. राजविद्या राजगुह्य. 9वा अध्याय म्हणजे राजविद्या राजगुह्य. उत्तम विद्या, आत्मविद्या. राजविद्या म्हणजे आत्मविद्या. नाहीतर काही लोक म्हणते राजविद्या म्हणजे राजकारणाची विद्या. अजिबात नाही. राजविद्या म्हणजे आत्मज्ञान, आत्मविद्या. तर त्या आत्मविद्येमधला हा 25वा श्लोक आहे. त्या खालची अत्यंत महत्त्वाची ओळी. संदर्भ वेगळा आहे. जो ज्या देवतेची उपासना करील तशा प्रकारच्या लोकात तो त्याला प्राप्त होत असतो. असा संदर्भ या श्लोकाचा आहे. परंतु संदर्भाचा विस्तार करण्याची ताकद आमच्या माऊलींकडे आहे. माऊलींनी त्या संदर्भाचा विस्तार करत असताना काय विस्तार केला. पहिलीच ओवी दिली, म्हणे वाचा करणी जयांची भजने देवांची आवानी, ते शरीर जाते क्षणी देवची झाले. अन्वय सांगतो मीचा. ते शरीर जाते क्षणी देवची झाले. ते शरीर जाते क्षणी. शरीर पडल्या क्षणाबरोबर ते त्या देवलोकात, त्याच्या देवतेची. आता इथं आपण देवची झाले म्हणजे ब्रह्मरूप झाले. देवाचे झाले म्हणजे आमच्या पांडुरंगाला भेटायला गेले. आवडीचे देवता, उपास्य देवता. शरीर जातीय क्षणी देवचे झाले. त्या मुक्तीकडे गेले. तुका म्हणे मुक्ती परिनरी नोरी, आता दिवसचारी खेळी गळी. अशी ज्यांची अवस्था होती. काय अभंग येतो, याजसाठी केला होता टास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली हा धावा तृष्णेची खरा विसावा तो आहे. न्याचा विसावा नाही. आपण म्हणतो चला प्रेत चालवले, शेव चालले, ठेवा विसावायला. ही प्रघात आहे. विसावा कोणता आहे? खुंटली हा धावा तृष्णेची खरा विसावा आहे. तृष्णा संपली. तृष्णा इज इक्वल टू. तृष्णा म्हणजे काय? तृष्णा म्हणजे तहान. तृष्णा म्हणजे काय? तहान. कोणती तहान? स्थूल देहाची तहान पाण्याने भागेल. स्थूल देहाची तहान पाणी, सूक्ष्म देहाची तहान, सूक्ष्म देहाची तृष्णा, इच्छा, वासना, आकांक्षा, अपेक्षा, याला तृष्णा म्हणतात. इच्छा म्हणजे काय? शय्येवर जरी पडलं भताडं तरी म्हणतं त्या तुकड्यात सायपण करायचीच राहिली, तेवढा बंगला पाहायचाच राहिला, या नातीचं लग्न पाहायचंच राहिलं. ही इच्छा, त्याला सद्वासना नाही. आमच्या काकाची इच्छा काय होती? जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आठवलिया. ही इच्छा, त्याला सद्वासना म्हणतात. परमात्म्याकडे जाण्याची इच्छा, गुरुपूजेला जायचं, याच्या इतकी कोणती सद्वासना आहे? अति उच्च कोटीची वासना. ही वासना काय फलश्रुती आहे? गीता सांगते, सुचिनाम श्रीमताम गे योग भ्रष्टो विजायते. अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर आहे या श्लोकाचं. कळालं ना? काय जाणकार आहे तिथे सगळं. आमचे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आमच्या बहिणी बसलेले आहेत, आमचे महाराज आहेत, किसनभाऊ आहेत, अनेक विद्वान आहेत. त्यांनी ऐकाने सुचिनाम श्रीमताम गे. अर्जुनाचा प्रश्न होता भगवंताला अर्जुन म्हणतो, हे देवा, तुझ्या मार्गी लागला, तुझ्या रस्त्यावर आहे, साधना करत आहे, साधक दशेत आहे, साधना परिपूर्णतेला पोहोचली नाही, तुझं प्राप्तव्य नाही, आणि तुझ्या साधनेची गोडी लागल्यामुळे मागच्या प्रपंचाची आवड संपलेली आहे. संपते बरं का. जो अमृता ते ठिठेवी, तो कांजी केवता सेवी. ज्याला इकडे चव लागली ना, जो ब्रह्मरस सुफी आला, ज्याला ही चव लागली त्याला ती चव लागत नाही. एकदा का खूप पेढा खाल्ला का चहाची चव कमी होते.
नाही का? त्याला आतली गोडी लागली, त्याला वरचं विषयाचं सुख कसं कसं ज्याला गोडीच लागणे ते विषयामध्ये रमलेलं असतं. तर अर्जुनाचा प्रश्न आहे, तुझी प्राप्ती दूर आणि तिथून दूर निघाला, मध्येच आस्थेला गेला, त्याची अवस्था काय? म्हणजे तू हातात नाही आला, आत्मज्ञानही प्राप्त नाही झालं, ब्राह्मीस्थिती प्राप्त नाही झाली. कळतं ना? आत्मज्ञान, ब्राह्मीस्थिती, ज्याला मुक्ती, कैवल्य, मोक्ष वेगळे शब्द आहेत. ब्रह्मस्वरूप हे दूर राहिलं आणि इकडं देह गावावरून निघालाय, पण आत्मगावाला पोहोचला नाही. कुठून निघालाय? देहभावावरून, देह गावावरून निघाला, आत्मगावाला पोहोचला नाही. आणि मध्ये साधना करता करता मध्ये आस्थेला गेला तर त्याची अवस्था काय होईल? त्याच्यासाठी सूचनाम श्रीमताम हे भगवान म्हटले, अरे अर्जुन ऐक, मी त्याचा अपूर्ण नाही ठेवत रे, मी अशा कुळात त्याला जन्माला घालतो. पुढचा जन्म त्याला योग भ्रष्ट म्हणतात. काय म्हणतात? योग भ्रष्टो बीजायते. योग भ्रष्ट, मोटकीच देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पाठ फुटे. मोटकीच देहाकृती उत्तम अशा कुळात जन्माला घालतो. बालपणीच सर्वज्ञता वरी तया. ते लहानपणाचं सगळं ज्ञान त्याला प्राप्त झालेलं असतं. मागचं आपल्याला बऱ्याच वेळेला कळत, अरे हे पोरग तर आता एक आळंदीत 4 वर्षाचं पोरग सगळी ज्ञानेश्वरी बोलते, ज्ञानेश्वरी मुखत बोलते. कशाचं लक्षण आहे? योग भ्रष्ट. 4 वर्षाचं पोरग शाळेतच गेलं नाही, 9034 वया त्याच्या मुखात आहेत. आत्ताचं उदाहरण, लांब आत्ताचं सांगू. आमच्या बहिणाबाईंना 7 जन्माचं ज्ञान होतं. किती जन्माचं? वाचलं का चरित्र कधी? 7 जन्माचं ज्ञान होतं. त्या म्हटलं चला राजस्थानमध्ये, मुलाला घेऊन गेला. त्या पेटीत अशी असती वस्तू ठेवलेली मागच्या जन्मात, बरोबर तिथं गेल्यावर तशा वस्तू निघाला. एखादी अपवादात्मक घटना अशी असते तर त्याला मागच्या जन्माचं ज्ञान होतं. आपल्याला सगळा जन्म आणि मृत्यू म्हणजे त्याला भयानक मूर्छा म्हटलेली. जसं एकदा का मेंदूला झटका बसला, मूर्छा आली, मागचं विस्मरण होतं, तसं मृत्यू म्हणजे काय? मागचं विस्मृतीत जात असतं. सगळं मागचा जन्म विस्मृतीत जात असतो आणि त्या आत्म्याचं अवस्थांतर होऊन पुढच्या योनीत शेवटच्या वासनेनुसार तशा प्रकारे त्याला योनी प्राप्त होत असते. सद्वासना काकांनी आयुष्यभर सद्वासना केली, भूल कशी घेतली, मने वाचा करणी आता अनुभव. जयांची भजन देवांची आवानी, ते शरीर जाते क्षणी देवाची झाले. शेवट सांगत होतो, शरीर जाती क्षणी देवाची झाले. शरीर पडल्या पडल्या देव रूपाला जे प्राप्त होत असतात, पण कधी? अर्ध्यावेळीचा संदर्भ. जयांची भजने देवांची आवाहनी. कशाने? मने वाचा करणी. तिन्ही गोष्टी, मानसिक, शारीरिक आणि वाचिक, तीनही तप, तीनही भाव. लोकांच्यासाठी नाही, आमचं प्रवचन लोकांची वाहनी, आमचं कीर्तन लोकांची वाहनी, लोकांनी कौतुक करावं. ते कधीच देवाला प्राप्त होत नाही. कारण गुरुजींना भेटायला लोकमान्य टिळक आले. गुरुजी म्हणजे कोण? रंगनाथ गुरुजी परभणीकर. भेटायला आल्यानंतर दरवाजात टिळकांना पाहिलं. गुरुजी म्हटले, या लोकमान्य या. आल्यानंतर टिळकांनी, समकालीन होते रंगनाथ गुरुजी परभणीकर, गुरुनाम गुरु, वेदांत केसरी ज्यांना म्हटलं जायचं, वाचा त्यांचं वाङ्मय. लोकमान्य टिळक भेटायला आल्यावर त्यांनी म्हणावं, या लोकमान्य या. लोकमान्य टिळकांनी गुरुजींच्या पायावर डोकं ठेवा, डोळ्यात पाणी आणावं. काय म्हणा? गुरुजी, मी लोकमान्य असेल तर आपण देव मान्य करतो. काय आहात? देव मान्य. लोकमान्य होण्यापेक्षा काय व्हावं? देव मान्य व्हावं. काका देव मान्य होते. जयांची भजन देवांची आवाहनी. यांची भजनं, ज्यांचं सर्व भजन म्हणजे काय? इस्कॉनमध्ये संकीर्तन कशाला म्हटलं जातं? नाम साधनेला कीर्तन म्हटलं. आपला कीर्तन म्हणजे फक्त उपारणं मानणं, याला कीर्तन नाही म्हणत. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्त सेवां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. जे नामचे नाही पापाचे ऐसे गेले. यमधमावकळा आणिली तीर्थे ठायावरून उठविली. यमलोकीची खुंटली रहाटी आगवी. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणा ते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोषोखदासी नाही. ऐसे माझे निनाम घोषे, नाहीशे करीती जगाची दुःखे. कळाल्या बाव्या? भगवान म्हटले, अशा माझ्या नाम घोषामध्ये या सगळ्या जगाचं दुःख नाहीसं होत असतं. परंतु कोण घेतं? जाऊन पहा इस्कॉन मध्ये. महाराज आपल्या वारकरी संप्रदाय तर मोठाच आहे, जे साधना करतात त्यांना वंदन, परंतु दाखवण्याचा खूप भाग तयार झाला. तिथं इस्कॉन मध्ये हरे राम हरे कृष्ण मध्ये अजिबात दाखवलं जात नाही. त्यांच्याकडे नियम आहे,
आज तुझा बँक बॅलन्स काय बरं का अजय हो, त्यांचा बँक बॅलन्स म्हणजे काय माहिती, आपला बँक बॅलन्स म्हणजे अकाउंटचा, त्यांचा बँक बॅलन्स म्हणजे आज तू किती नामस्मरण केलं, एक म्हणतो 11,000, दुसरा म्हणतो 21,000, कोण म्हणतो 51,000. हा बँक बॅलन्स त्यांच्या शेवटच्या काळात उपयोगी पडत असतो आणि आपला बँक बॅलन्स मागच्यांची भांडणं लावत असतो. म्हणून कोणता बँक बॅलन्स गोळा करावा ध्यानात ठेवा. काही येत नसतं आपल्याबरोबर. खुले हात से आए और खुले हात से जाएंगे. असेल ती संपत्ती परोपकारासाठी जर गेली तर ते शेवटचा काळ, शेवट तो माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा राही रखुमाईच्या वारा. हा गोड शेवट अभंग पाहत होतो. तृष्णा आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटल्या धावा तृष्णेच्या. तृष्णा संपणं, वासना संपणं, इच्छा संपणं, आकांक्षा संपणं, अपेक्षा संपणं म्हणजे निश्चिंती. ही निश्चिंती, ही स्थिरता आहे, ही शांती आहे. खुंटल्या धावा तृष्णेची. असं घडलं का घडलं तुकोबाराय म्हटले, का घडलं? कौतुक वाटे झाले या वेचाचे. असं म्हणावं बरं का आपण. आता बसलो ना आपण, कौतुक वाटे झाले या वेचाचे. वेच म्हणजे काय? वेच म्हणजे काळ, अतीत, ज्याला हिंदीत अतीत म्हणतात, मराठीत ज्याला भूतकाळ म्हणतात. त्या भूतकाळाकडे दृष्टी शब्द टाकला आपल्या लहानपणापासून तर आत्तापर्यंत. आपल्याला असं वाटावं कौतुक वाटे झाले या वेचाचे. का बरं जगदगुरु तुकोबाराय म्हटलं? मी 8 तास केला रात्रंदिवस नामसाधनेचा, 8 तास. परमार्थ हा प्रयत्न नाही असतो, 8 तास केला. कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे मंगळाचे नाम वेचाचे झाली कौतुक वाटे. भगवंताची इतकी नामसाधना मी केली. गोविंद गोविंद माझी, गोविंद गोविंद म्हणा लागली छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवात. गेलेला काळ नामसाधनेत गेला म्हणून त्या वेळेचं मला कौतुक वाटतं. आणि गेलेला काळ कौतुक वाटे झाले या वेचाचे. वेचाचे म्हणजे काळाचे, गेलेल्या काळाचे कौतुक वाटे नाम मंगळाचे तेने गुणे. आणि आता उरलेलं आयुष्य तुका म्हणे मुक्ती परिंदनी गौरी, आता दिवस चारी खेळी. मुक्तीला उरलं, आता उरलेलं दिवस चारी नळी खेळी मिळायची. कसे? एकाच वाक्यात अभंगाचं सार सांगतो. संतांच्या आयुष्यामध्ये, काकांच्या आयुष्य त्या तुलनेतले म्हणून सांगतो, त्या संतांच्या तुलनेतलं आयुष्य काकांभरही कमी नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये आयुष्य शिल्लक असतं, आयुष्य शिल्लक राहिलेलं असतं आणि इच्छा संपलेली असते, वासना संपलेली असते. तो आयुष्य तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळीचे दिवस असतात. आयुष्य शिल्लक राहणं आणि इच्छा संपणं आपलं नेमकं उलटं होत असतं. काय होतं? आपलं आयुष्य संपलं जातं, इच्छा शिल्लक राहतं. ते तर इच्छा कुमारी झाली, ते कामाच्या तारुण्य आली, ते तर द्वेषादी उपजली वराडी. तिचं माऊली म्हटली गोष्ट सांगतो, ज्ञानेश्वरीतल्या गोष्टी अशाच असतात बरं का. तर त्या ठिकाणी आपली इच्छा शिल्लक राहते ना, आयुष्य संपलं जातं. आणि तीच इच्छा, तीच वासना, तीच अपेक्षा, तीच आकांक्षा यमेमापी स्मरण भाव त्याच्यानंतर ते कलेवरम तम तमेवैती कवते सदा तद्भाव वाढता. तीच पुढच्या जन्माला कारणीभूत होत असते. आणि मरणी जया ज्या आठवे तुटीची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तो अंतकाळी जे मती ते प्राण्यांशी जानगती. या लागे श्रीकृष्ण चित्ती अवराती स्मरावा अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याती नास्त्यत्र संशया. छाती ठप्पर भगवान म्हटले, अरे अर्जुना, यात अजिबात संशय धरू नको. ज्याने माझं अंतकाळात स्मरण केलं तो मला येऊन प्राप्त होत असतो, यात थोडा सुद्धा संशय धरू नको. अंतकाळात त्याचं स्मरण घडण्यासाठी आयुष्यभर केलेल्या कर्माचा परिपाक म्हणजे अंतकाळ असतो. याच्यासाठी केला होता 8 तास, शेवटचा दिस बडो आता चिंतेने पावलो खुंटले आरावा कृष्णेच्या मने वाचा करणे. जयांची भजने देवांची आवाही. काकांचं भजन देवाच्यासाठी होतं, लोकांच्यासाठी होतं असं नव्हतं. देवांची आवाणी जयांची भजने, ज्यांची भजनं देवाच्यासाठी, कशाने? मनाने, वाणीनं, कृतीनं, ते शरीर जाते एक क्षणी देवाची झाले. असं ज्यांना यथार्थ कृतार्थ परिपूर्ण आयुष्य प्राप्त झालं. 69व्या वर्षी 70पर्यंत पोहोचले. देह वैकल्य किती वर्ष, ब्रेन ट्युमरचा आजार, 9 साली पोटाचा आजार झाला, आतडं 3 फूट आतडं कापून काढलं. त्याच वेळेस 9 साली डॉक्टरांनी सांगितलं यांचं पुढची गॅरंटी 2 वर्ष फक्त. 2009, 10 आणि 11 2 वर्ष सांगितलं होतं. आणि ते कधी 24 पर्यंत राहील. प्रबळ इच्छाशक्ती.
विल पॉवर. प्रबळ इच्छाशक्ती जर असली ना, देह काही करत नाही. ज्याची इच्छाशक्ती संपली ना, कोरोनाच्या काळातलं उदाहरण बसलं आमच्यासमोर. पाकळे बाबा 18चा स्कोर होता, नाचू नाचू हरिपाठ म्हणायचे. त्यांच्या शेजारचे एक शिक्षक होते, 3चा स्कोर होता, थोडं दारू पित होते. 3चा स्कोर असलेलं आकाशात निघून गेलं आणि 18चा स्कोर असलेले बाबा समोर बसले आपल्यासमोर. कशाची लक्षणं आहेत? प्रबळ इच्छाशक्ती. कशाची लक्षणं आहेत? प्रबळ इच्छाशक्ती, विल पॉवर. अध्यात्म काय करत असतं? आपला विल पॉवर वाढवत असतं. म्हणून काकांकडे इतकी प्रबळ इच्छाशक्ती होती की पहाटे उठून सांगावं, पाणी ठेवा आंघोळीला, गुरुच्या पूजेला जायचे आपल्याला. खरंच गुरुपूजेला. हा गुरुभक्त गुरुच्या पूजेला निघून गेला. तो दिवस 1 वर्षाचा. त्यांच्या आठवणीनं आपल्याला पुण्य प्राप्त होईल म्हणून पुण्यस्मरण म्हणायचं. काही माणसांचं पुण्यस्मरण करत असताना आनंद करणं आल्हाददायक होतं आणि काहींचं नाव सुद्धा घ्यायचं नसतं. जे दारूच्या नशेत गेले त्यांचं काय आठवण काढायची? काय सांगावं? ज्यांनी सुसाईड केली, मृत्यूमीमांसा म्हणून वक्ते बाबांनी त्याच्यावर खूप छान लिहिलं बरं का भाऊ. त्या मृत्यूमीमांसा ग्रंथामध्ये असं लिहिलं की ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या शरीराला जर हात लावला तर आपण अपवित्र होतो. मग कसं नाही होतं शरीर? आता नाही करत तसे, एवढे कृतज्ञ नाही आपण. ते म्हटले लाकडाने लुटीत लुटीत त्याचं शरीर स्मशानात न्यावं. त्याच्यात सांगितलं कसं न्यावं? लुटीत लुटीत न्यावं म्हटले. त्या शरीराला स्पर्श सुद्धा करू नये, कारण आत्महत्येत जगातलं कोणतंच पाप नाही. त्यांच्यासाठी कसं सांगायचं? आजचा दिवस हा त्यांचा सोहळा आहे. आजच्या दिवशी काकांचं वर्णन करणं म्हणजे आपण त्यांची आठवण काढणं, म्हणजे आपल्याला पुण्य प्राप्त करून घेणं. आपण म्हणू शकत नाही त्यांना उत्तम गती प्राप्त हो. हे कशाचं? आपले काय वाणी असते उत्तम गती प्राप्त करून देण्याची? त्यांनी त्यांचे आयुष्य साधलं आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी ही ती पदवी त्यांनी प्राप्त केली. म्हणून त्यांनी आयुष्यभर परमार्थिक कार्यात, परमार्थिक सेवेत आपलं आयुष्य व्यतीत केलं. गोड असा परिवार दिला. किती गोड परिवार आहे. मुलीनं आता गाता पूर्ण किती झाले अभंग लिहून? 1500 अभंग त्यांचे झाले होते बरं का. आता उरलेले अभंग मुलगी लिहिणार. त्यांचे उरलेले अभंग त्याचं लिखाण कोण करणार आहे? त्यांची मुलगी करणार आहे. आणि मुलं तितकी गोड आहेत आमच्या साहेबांकडे. आमच्या ताईंनी 24 पारायणे केले. परत सांगतो, या वर्षात ज्ञानेश्वरीची 24 पारायणे, गाथेचे 1 पारायण. आणि बंधुत्व गोड. भावाभावाची जोडी कशी असावी? राम आणि लक्ष्मण. काय ते भावाचा आक्रोश आम्ही पाहिला शेवटच्या काळात. अतिशय प्रेम असलेलं. त्यांच्या बहिणी आमचे विजूभाऊ असेल, विजय रमेश फटांगरे, सागर असेल, दोघंही त्यांनी ज्या कारखान्यात सेवा केली त्यांच्याच कारखान्यामध्ये आमचे सागर डॉक्टरांकडे आहे आणि विजूभाऊ आमच्या SMBTला. असा असलेला हा सगळा परिवार या ठिकाणी त्यांच्या योगिताने अभंग लिहायला सुरुवात केली. पुढची दुसरे सुवर्ण असेल, या सगळा मोठा असलेला हा परिवार अतिशय गोड परिवार. सत्वगुणी भूमीची मार्ग सांगे कोंबाची लवलव. जमीन किती कसदार आहे, जमिनीतून उगवणारा कोंब सांग. या मुलांना वाटत नाही कधी राग येत असेल नाही का? गोड असा स्वभाव. जमीन सुपीक असेल, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. असं एक कृतज्ञता भाव आपल्या वडिलांबद्दलचा एक कृतज्ञता असते बरं का. गेला ज्याचं आणलं त्याला समर्पित केलं. पंचमहाभूतांच्या ठिकाणी पंचमहाभूतांना समर्पित करणं, आपलं स्वस्वरूप प्राप्त करून घेणं. अशा रीतीने ज्याने प्राप्तव्य केलं, देहाची ती कर्तव्यता 69 वर्षामध्ये परिपूर्ण केली. अतिशय प्रामाणिक, अतिशय विवेकी, अतिशय परमार्थिक. आणखी एकच प्रमाण शेवटचं, कितीतरी प्रमाण. काय काय प्रमाण सांगायचे नाही का? गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिले आता कीर्ती जगा माझी. येणेची शरीरा येणे सरे, किंबहुना येरे जारे चिरापडे. या सगळ्या वावत्या मला आवडतात. आणखी काय? हरिपद प्राप्ती, भोळ्या भाविकांशी, अभिमानियांशी गर्भवास. यांनी हरिपदाची प्राप्ती करून घेतली. अशा महान विभूतीच्या चरणी मी नतमस्तक होतो. आता दुसरं काय सांगू शकतो? आपली वेळ संपलेली आहे. मला 12ची वेळ दिली होती, बरोबर 12 वाजलेले आहेत. पुढे काही श्रद्धांजलीसाठी वेळ देणार आहोत. शेवटची माझी आवडती कविता 2 मिनिटात सांगतो आणि उपांत्य भागात ओळीचा संदर्भ दिला आपण. हे सगळं ज्ञानेश्वरी, सगळे ग्रंथ, सगळे संत याच्यासाठीच आटापिटा करत असतात. कशासाठी आटापिटा? वाटून द्या हरिपाठाची पुस्तकं. कशासाठी आटापिटा करत असतात? जे न देखे रवी ते देखे कवी. माझे आवडते कवी मंगेश पाडगावकरांची 4 कडव्याची, जसे 5 कडवे आहेत परंतु इथे 4च कडवे म्हणायचे असतात. 4 कडव्याची गोड कविता आहे. सगळं सार आयुष्याचं सांगितलं. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. ऐकताय ना? शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पानं आपणच लिहायची.
कारण ते आपलं कर्म असतं, दुसऱ्या कडव्यात पाडगावकर म्हणतात, होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं, कुठलंच पान गाळायचं नसतं, चूक झाली म्हणून फाडून फेकायचं नसतं, त्यातूनच आपल्याला शिकायचं असतं, तिसऱ्या कडव्यात पाडगावकर म्हणतात, नाती जपण्यात मजा आहे, बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे, जुळलेले सूर गाण्यात मजा आहे, येताना एकटेच असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे, नशीब कुणी दुसरं लिहित नसतं, आपलं नशीब आपल्याच हाती असतं, येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं, मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं, याच प्रश्नाचं उत्तर शोधायला जन्माला यायचं असतं, पुनश्च एकदा जे काका आज व्यास पौर्णिमेच्या दिवशी अतिशय मोठा पर्व काळ आहे आपल्या संस्कृतीतला गुरुपौर्णिमा, गुरुदाविल्या वाटा तीचा कटा धोण्या गुरुतेत ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी अशा या गुरुपूजेला हा महात्मा निघून गेला. काही ऐंशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. आपण एवढाच विचार करायचा, थोरांचे मजा येतील काही अनुभव, त्यांच्या मोठ्यांचे अनुभव मला कसे येतील, त्यांची अनुभूती मला कशी येईल, एवढंच आजच्या दिवसानंतर मागायचं. असा दिवस शेवट कोणाचा होईल, असा शेवट आमच्या वाट्याला यावं, एवढंच आम्ही त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक होतो. काकांना विनम्र अभिवादन करतो. त्यांनी आयुष्याची सफलता प्राप्त करून घेतली म्हणून या परिवाराला सर्वांना पुन्हा सांगतो, त्यांच्या स्मृती आपल्याला आयुष्यभर आनंददायक असणार आहे. पांडुरंग म्हणता म्हणता, रामकृष्णाने म्हणता म्हणता, भजन म्हणता म्हणता प्राण सोडणं हे भाग्याचं लक्षण असतं. आयुष्याचं आयुष्यभर केलेल्या कर्माचं फळ असतं. अशा महानुभूतीला आजच्या या त्याच्या स्मरणाच्या निमित्ताने, अर्थात पुण्यतिथीच्या निमित्ताने, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण भव्य दिव्य स्वरूपात नातेवाईक स्नेह मंडळी आपण जमलेलो आहोत. त्यांची आठवण काढून आपल्याला पुण्य प्राप्त करून घ्यायचं असतं बरं का. उलटी क्रिया आहे आजची. बऱ्याच वेळेला आपलं पुण्यदान करायचं असतं, आज उलटं आपण आपल्याला असं पुण्य प्राप्त करून घ्यायचं, त्यांच्या स्मरणाने पुण्य प्राप्त होईल. कारण काय असतं, त्यांच्या गुरूंच्या किंवा महात्म्याच्या स्मरणात पुण्य असतं. बरोबर आहे ना. कृपाव आठवल्या चित्ता तरी दे आपुले योग्य राहतात. अशा रीतीनं म्हणे वाचा करणी जयांची भजने देवांची आवाणी, ते शरीर जाते क्षणी देवाची झाले. अशा या महान व्यक्तिमत्वास भावपूर्ण आपण व्यक्त करतो. त्या निमित्ताने आमचे गुरुबंधू महाराज, महाराज करकर, किसनराव भासे, अजयजी फटाकडे, आणखी अनेक मान्यवर दिघे साहेब आहेत, अनेक क्षेत्रातील मान्यवर आहेत. तर या ठिकाणी गोड असा परिवार, त्याच्या 2 मुली, 2 मुलं, आमच्या ताई. आता त्यांना सांभाळावं असं आम्हाला म्हणण्याचीच गरज नाही. काय आहे अजिबात सुद्धा नाही, म्हणायचंच नाही. ज्या परिवारात गोकुळासारखं घर नव्हते, ज्या कुटुंबामध्ये ज्या मातेने ज्ञानेश्वरीची वर्षभरात 24 पारायणे केले, त्या मातेच्या चरणात मस्तक होतो. मातेचं पारायण केलं. हेच संस्कार पुढे मुलींकडे आहे, हेच संस्कार मुलांकडे आहे. उत्तम असा आपला प्रपंच सांभाळून हा सगळा परिवार त्याचा सांग अध्यात्मात आहे. त्यांना आता पित्याची उणीव वाटणं साहजिकच आहे, परंतु उणीव नाही वाटू द्यायची, आपल्याबरोबरच आहे, कारण ते आनंदात विलीन झाले. असा भाव जागृत ठेवून आपल्या पित्याचा अंतकाळ हा बाकीच्यांना प्रेरणादायी आदर्श आहे, त्यांना आदर्श आहे, असा भाव अंतकांना जागृत ठेवून पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम होते. बोलते अधिकते सरते करून घ्यावे होते विविधसे सर्वत्र सुखिना संतु सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. काही स्वतःची रोगीन तोपर्यंत थोडा वेळ सर्वांनी शांत असायचं. पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली गणेश महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की पुंडलिक विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्रद्धांजली होती. त्यानंतर त्यांचं आवडीचं वैश्विक पसायदान आपण त्यांना समर्पित करणार. नंतर सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. परंतु यानंतर मी महाराजांना विनंती करतो, गोविंद महाराज करंजकर यांना विनंती करतो की आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी.
बोलण्यासारखं खूप आहे, पण बोलण्याला काही मर्यादा आहेत, वेळेची मर्यादा आहे. अरुण महाराजांनी जे प्रवचन केलं त्या प्रवचनाच्या प्रत्येक शब्दातून रमेशरावांचं मूर्तिमंत जीवन त्यांनी आपल्या शब्दानं, मी तर म्हणतो त्या शब्दांनीच त्यांच्या जीवनाचा मूर्तिमंत आकार घेतला होता. बाकी श्रद्धांजलीला बोलायला त्यांनी त्यांच्या प्रवचनातून आम्हाला काही शेष ठेवलंच नाही, बाकी ठेवलंच नाही. पण त्यांचं परमार्थिक जीवन आहे. जळीचा तरंगू जळीच निमाला, तो अनुठाई नाही वेगळा गेला, तैसा तुझं माझी दातारू, मध्येच हा प्रपंच का गमला, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. असा ज्याने हा खरा नाशिवंत प्रपंच, दुःख बांधवडीत प्रपंच, सर्व साधू संतांनी प्रपंचाचं वर्णन करताना संसार दुःखमूळ असंच केलंय. पण रमेशरावचा जर प्रपंच पाहिला तर त्या दुःखाचा संपूर्ण बंदीखाना असूनही दुःख कुठं दिसतच नव्हतं. असा पुण्यरूप संसार सोडून आपल्या मुलीवर मुलावर संस्कार केले आणि यांना प्रपंचाची धुरा सांभाळायला सांगितली. शेवटी आज 1 संवत्सर पूर्व, 1 वर्षाच्या अगोदर आजच पहाटे उठून अरुण महाराजांनी सांगितलं की मी आज गुरुपूजेला जायचंय. या निमित्तानं त्यांचा भाव तोच होता. आणि मग जी प्रवचनाला त्यांनी सांगितलं, काया वाचा करणी जयाची भजने देवाची वाहनी, ते देव जातात क्षणी देव झाले. त्यांना देव व्हायला वेळ लागत नाही. म्हणून जळीचा तरंगू जळीच निमाला, उठलेली पाण्यावरची लाट शांत झाल्याच्या नंतर पाणी व्हायला त्याला काही अवकाश लागतो असं मात्र नाही. म्हणून रमेशराव देवची झाले असं त्यांचं परमार्थिक जीवन होतं. भाऊसाहेब सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्यावर त्यांची अविरत सेवा घडली. साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळामृताचे ते त्यांच्या जीवनामध्ये 3 डिपार्टमेंटचे हेड होते. काही बदल झाल्यामुळं पहिलं पशुखाद्याकडं तिथंही हेडच होते, पेट्रोल पंपावर टाकलं तिथंही हेडच होते, आणि अमृत सांस्कृतिक मंडळावर तिथंही हेड होते. पण कोणत्याही कर्मचाऱ्यांना त्यांनी आपल्या शब्दानं दुखवलं नाही. त्यांच्या जीवनामध्ये मात्र त्यांनी माधुर्य प्राप्त करून तीच माधुर्य भक्ती घेतली. म्हणून साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळामृताचे त्यांचा मृत्यूसुद्धा तशाच प्रकारच्या अमृतमय झाला. आणि म्हणून अशा भावपूर्ण त्या परम पवित्र आत्म्याला याच ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. मला थोडी आज गुरुपूजेची घाई असल्यामुळं मी या ठिकाणी सर्वांची रजा, त्यांच्या परिवाराची रजा घेऊन या ठिकाणी पुढील सूत्रसंचालन सरांनी करावं त्यांना मी विनंती करतो. खऱ्या अर्थानं रमेशचा एक जवळचा मित्र या नात्यानं तुमचा स्वागत करतो. मित्रांनो, रमेश आमच्या तसं 1 वर्ष पाठीमागं होतं कॉलेजला, परंतु आम्ही खेड्यातली मुलं संगमनेरात राहायला यायचो आणि तशी ही ग्रामीण भागातली सर्व मुलं संघटित राहायची आणि त्या संघटनेतून प्रत्येकाच्या ओळखी व्हायच्या. सारोळ्याचा असेल, गांधीपुराचा असेल किंवा निवडचा असेल. एक शब्दही त्याला फार लवकर फुटेल अशी काही अवस्था नव्हती. परंतु काही जीवनामध्ये थोडेसे आजारपण माणसाला येतं, ते घेऊन चालायचं असतं. त्या चालण्यात रमेशचं जाणं झालंय. त्यांच्या जाण्यानं परिवाराला, मुलाला, मुलीला, परिवाराला जे दुःख झालंय ते दुःख कमी करण्याची परमेश्वरानं ह्या परिवाराला ताकद द्यावी अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि रमेशला माझ्या मुली परिवाराच्या वतीनं सहकार भाऊसाहेब थोरात, सहकारी साखर कारखान्याच्या सर्व कामगार, संचालक आणि आमचे नेते, कारखान्याचे चेअरमन माननीय बाळासाहेब थोरात साहेब आणि सर्व आमच्या समाजचे भावपूर्ण थांबतो. सर घ्या. आमच्या गावचे सुपुत्र
हरिभक्तपरायण कैलासवासी रमेश दामोदर फटांगरे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येनं उपस्थित झाला. सर्वांना मी या निमित्तानं धन्यवाद देतो. रमेशचे आजोबा कैलासवासी बाळा तुकाराम फटांगरे डॉक्टर साहेब हे आमच्या काळात एक चांगलं प्रतिष्ठित प्रस्थ होतं. रमेशचे वडील दामोदर गुरुजी हे पेशानं शिक्षक, पण स्वभावानं अतिशय मवा धार्मिक वृत्तीचे आणि अशा या दामोदर गुरुजींच्या पुढे रमेश असेल, सुरेश असेल, मुले असतील, तोच गुण रमेशला देखील उचलला आणि रमेश एक आध्यात्मिक कार्यात वळला की ज्यानं ज्ञानेश्वरीचं हस्तलिखित लिहिलं. हस्तलिखित एवढं मोठं लिहिलं काही सोपं नाही. डॉक्टर साहेब मी गांधीचं लिहितोय, मला अतिशय अगदी बसलं की हे होतं की खूप जाणीव होत. पण रमेशने हे सगळं पूर्ण केलं. खरं म्हणजे गुरुजी आम्ही राहायला जवळच असल्यामुळे रमेशचं शिक्षण झालं आणि गुरुजी तसे माझ्या नेहमी संपर्कात असायचे. आणि मग गुरुजींनी मला 1-2 वेळा म्हटलं की बाबा आता मुलांचे शिक्षण झाले, काहीतरी बघा. मी आदरणीय सहकार महर्षी दादांना विनंती केली की दादा हे एवढं आपल्याला काम करावं लागेल. दादांनी होकार दिला आणि रमेशचा अमृत उद्योग समूहामध्ये प्रवेश झाला. पण त्याचा स्वभाव हा खरं म्हणजे तो जरी धार्मिक वृत्तीचा पहिल्यापासून कायम गावामध्ये त्याचे वडील असो, तो असो, मंदिरामध्ये नेहमी हे धार्मिक कार्यात भाग घेणारं कुटुंब. रमेशचा स्वभाव खरं म्हणजे खूप मायाळू, कधीही कुणाला तो रागवलेला दिसला नसेल आयुष्यात नाही, आणि तितकाच विनम्र देखील. आणि या रमेशला मी आमच्या गावातल्या सगळ्या संस्थांच्या वतीनं, तमाम महाराष्ट्रातल्या EPS पेन्शनरांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर युवा वार्ताचे संपादक, संगमनेर तालुक्याचे संपादक युवा वार्ता किसन भाऊ यांना विनंती करतो की आपण कमी वेळेमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी. उपस्थित सर्वजण आपले सर्वांचे आदरणीय प्रिय रमेश काका फटांगरे यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी श्रद्धांजली वगैरे भाग नाही, हा महाराजांनी सांगितलेला आनंद सोहळा आहे. हा सोहळा साजरा करण्यासाठी आजच्या प्रसंगी या साधक परिवारातील सर्व बंधू भगिनी, फटांगरे साहेबांचे सर्व नातेवाईक, त्याचबरोबर आपल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन माननीय फुले साहेब, आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, आमचे आदरणीय बापरे बाबा महाराज, शेळके महाराज आणि आपण सर्वजण. तुम्ही मला सांगितलं की थोड्या वेळात, परंतु आणखी 5 मिनिटं जाणार आहे, त्याचं काही विशेष कारण आहे. आणि ते कारण जेव्हा मी उघड करेन तर आमच्या साधक बंधूंना अतिशय आनंद होईल याची मला खात्री आहे. तत्पूर्वी रमेश काकांविषयी 2 शब्द मी बोलले पाहिजेत. त्याचं कारण आमचे आदरणीय सद्गुरू परमपूज्य अरुण महाराज यांनी जी आम्हाला ज्ञानेश्वरीची गुढी लावली, ज्ञानेश्वरी आमच्या ओठाला लावली आणि ते अमृत पान आम्ही सातत्याने करत आहोत. मला अतिशय आनंद आहे. एक मला भाग्य मिळालं, रमेश काकांनी हाताने लिहिलेली जी ज्ञानेश्वरी आहे
तिचं प्रकाशन आदरणीय फडकडे महाराजांनी आणि ते साधकांनी त्याच्या घरी जेव्हा केलं तेव्हा मला त्यांच्या विद्वत्तेची त्यांच्या साधनेची अनुभूती आली आणि त्याच वेळेला मला असं वाटलं अवघाची संसार सुखाचा परिणाम आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाहीन शेव देईन पांडुरंगा. पांडुरंग महाराज तुम्ही काय मी एक विनंती करणार आहे आणि नंतर ते कारण सांगणार आहे. ती विनंती अशी आहे आपलं सर्वांचं आदरणीय काकांवर अतिशय प्रेम आहे नातं आहे संबंध आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण आलेलो आहोत. काकांचं चिरस्मरण करायचं असेल त्यांची साधना पुढे चालू ठेवायची असेल त्याचा परिवार करतोच आहे परंतु मी या ठिकाणी साधक परिवाराला विनंती अशी करीन त्या ठिकाणी घुले साहेब त्यांना विनंती अशी करीन की या आपल्या सर्वांच्या प्रेरणेनं आणि काकांच्या स्मृतिप्रित्यर्थ कारखान्यावर साप्ताहिक ज्ञानेश्वरी चिंतन मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे आणि घुले साहेब तुम्ही त्याला आधार द्या. त्याचं कारण असं आहे महत्वाचं जे जे कुणी ज्ञानेश्वरीचे साधक आहेत त्यांना सांगायची गरजच नाही. का गरजेचं आहे तर जी नवी पिढी आहे डॉक्टर साहेब नव्या पिढीला जर काही अधिक चांगली दिशा द्यायची असेल तर त्यामध्ये जे काय अनेक मार्ग आहेत त्यामधला एक मार्ग आहे श्री ज्ञानेश्वरीचं वाचन पठण स्मरण आणि असा हा उपक्रम जर आपल्या कारखान्यावर आणि साधकांच्या वतीने सुरू झाला अवई साहेबांनी लिहिलेले आहे. ताई ताई या ना तुमचा हात असल्याशिवाय हे कार्य पूर्ण झालं नसतं. आवडी ताई ना विनंती करतो या पुढे आवडी ताई या. याची व्हावी माझी असं जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून हरी संत संग सर्व पारा सातत्याने पुढे चालू राहील. ही जी श्री ज्ञानेश्वरीची सेवा आहे ती सेवा सातत्याने चालू राहील. हा जो साधक वृंद आहे हे आमच्या अमृत उद्योग समूहाचं वैभव आहे संपत्ती आहे. अशा या प्रसंगी फटाकरे ताई पुढे या ताई या. हा अवघेची चालक आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवले सर्व काळाच्या ग्रंथाचं विमोचन करूया. आपल्या सर्वांच्या साक्षीने विमोचन होत आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. किंवा ग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे त्याचं माणसं आचरण करतात का हा आजच्या काळातील सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. मला वाटतं किसन भाऊंना तेच गृहीत करायचं त्यांच्या बोलण्यातनं की ज्ञानेश्वरीचं आज आचरण करण्याची का गरज आहे. आपला समाज जो आहे तो सगळा जातीमध्ये धर्मामध्ये आणि द्वेषाने वाटलेला आहे. प्रत्येक माणूस एकमेकाचा द्वेष करतोय. आपल्या कुटुंबामध्ये आपण द्वेष करतोय नातेवाईकांमध्ये द्वेष करतोय आणि आता दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं सुरू झालं. मला असं वाटतं आपल्या सगळे जे काही धर्मग्रंथ आहेत आपल्या गाथा असेल ज्ञानेश्वरी असेल आणि इतर सगळ्या धर्माचे जे काही ग्रंथ आहेत तो कुठलाही धर्म आपल्याला माणसांमध्ये द्वेष करण्याचं शिकवत नाही. आणि मला असं वाटतं की रमेश मामांनी फक्त ज्ञानेश्वरी लिहिली नाही तर ते ज्ञानेश्वरी जगले. कारण त्यांनी आयुष्यामध्ये कुणाचाही द्वेष केला नाही. आमचे चुलते मला सांगत होते की एखाद्याने रमेश मामाचं वाईट जरी चिंतन असेल तरी रमेश मामांनी त्या माणसाचा द्वेष केला नाही. मला असं वाटतं की त्यांच्या जीवनातनं जर आपल्याला काय शिकायचं असेल तर आपण सगळ्यांनी हे शिकलं पाहिजे की एकमेकाचा द्वेष करता कामा नये आणि सगळ्या माणसांशी आपण प्रेमानं वागलं पाहिजे. रमेश मामा आजारी होते गंभीर ऑपरेशन झालं होतं पण त्यांच्या चेहऱ्यावर असं कधी जाणवत होतं डॉक्टर की त्यांचं ऑपरेशन झालंय. इतक्या प्रसन्न चित्ताने हा माणूस जगला आणि त्यांचा जर फोटो पाहिला तर असं आपल्याला वाटतं की आता रमेश मामा आपल्या समोर येतील आणि आपल्याशी हसतील. मला असं वाटतं की त्यांचा जो स्वभाव आहे तो त्यांच्या परिवारासह जपला. आमच्या माते सुद्धा तितक्या शांत आहेत. आमचे सुरेश मामा पण तितके शांत आहेत. सागर असेल विजय असेल आमच्या योगिता वहिनी असतील आणि सुवर्णाताई आणि सगळ्या मावश्या ज्या असतील
ते सगळ्या शांत स्वभावाचे आहेत। रमेश मामांकडून आपण ते सगळे शिकूया। त्यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांचा स्वभावाचं आचरण करण्याची आपल्याला सगळ्यांना शक्ती मिळो अशी प्रार्थना या निमित्ताने करतो। मी लंके परिवाराच्या वतीने आणि आमच्या लोकमत परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। येडेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येडेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येडेवरे ज्ञानदेव सुखिया झाला। हरि ओम शांती शांती शांती। पादत्राय जागेवर सोडून सर्व आपल्याला सामाजिक श्रद्धांजली द्यायची आहे। हात जोडायची, आपल्याला पासायला द्यायची। आता विश्वास कवी देवी येडी वावेदे तोषावे, तोषोडी मद द्यावे पसायला नाही। ही कळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी ते वाढो। भूतास परस्परे पडो, मैत्र जीवांची प्रीतांची तिकडे जाओ। विश्व धर्म सूर्य भावो, जो देवांची तो तिला हो प्राणीनाथ। वर्षत सकळ मंगळी ईश्वर इष्टांची मांडी आली। मानवर्त भूमंडळी भेट तया होता, सदा कल्पतरूची आरव। चेतना चिंता मिळी गाव, मूर्ती नव प्रियांची चंद्रबीज आलंचन। मार्कंड देतापहीन हे सर्वाई सदा सज्जन तुरी होतु। किंमोहना सर्वसुखी पूर्णभौमी ही होती। वजिरवादी मुलगी अखंडित आदिग्रंथोपजी।